बघा इथं थांबा 2 मिनिट थांबा दाखवू म्हणजे काय पाहिजे मारलेल्या कलेक्टरने मारहाण केलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजातर्फे आज नांदेड बंदची हाक देण्यात आली होती। या आंदोलनादरम्यान भाग्यनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे। छत्रपती चौकात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असताना पोलिसांनी 2 मराठा आंदोलकांना मारहाण केली, शिवाय वाहने देखील जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीनंतर मराठा आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत हे आंदोलन केले। पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे। मागील 13 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा लढा चालू आहे, त्या लढ्याला शासनाने आतापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोजदादा जरांगे हे आमरण उपोषणाला 6व्यांदा बसल्यावर आतापर्यंत सरकारने आज 7वा दिवस त्यांचा असून सुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठलंही मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार पुढे आलं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवले नाही। म्हणून दिनांक 17 सप्टेंबरला बसलेल्या उपोषणाला 7वा दिवस असताना मागील 3 दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकडीत बंद करण्यात येत आहेत। शनिवारी धाराशिव आणि बीड बंद होता, रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्हे एकदा 4 जिल्हे बंद होते। या 4ही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली। मराठ्याचे क्रांतीसूर्य, मराठ्यांचं नेतृत्व, मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठे आज रस्त्यावर उतरले होते। परंतु मराठ्यांच्या अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत, म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत कुठलंही गालबोट न लागता हा बंद यशस्वी करून दाखवला आहे। नांदेड शहरासह 16 तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आला। छत्रपती चौकाकडे जात असताना आम्ही रोडवर उभे असताना आम्हाला पोलिसांनी PSI येऊन आमच्यावर लाठी चला, आम्ही कोण्याही दुकानाला फक्त बोलू लागलो बंद करा। आम्ही कोण्याही दुकानावर दगडफेक केलेली नाही आणि आम्ही तिथं आमच्या गाड्या येऊन खाली उतरलो होतो। आम्ही गाड्यावर उभे असता आमच्या दोघा चौकावर लाठीचार्ज साहेबांनी डायरेक्ट येऊन केलेला आहे। आमच्या पाठीवर माळ आहेत, मांडीवर मार आहेत। साहेबाला म्हणलो आम्ही चाब्या घेऊ नका, आमच्या गाडीच्या चाब्याही काढून घेतलेल्या आहेत साहेबांनी। तर आता काय मागणी आहे? आम्ही पोलिसांनी एकच मागणी आहे की असा जर लाठीचार्ज हे करायचा असेल तर आम्हीही दगडफेक करल्या मग पुन्हाही त्यांचे हे होईल किंवा कर्मचाऱ्यांनी उद्रेक करू नये, कारण आम्ही शांततेत पार पडत असताना कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन लाठीचार्ज केलेला। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मी एक मराठा सेवक आहे। काल SP साहेबांना मीटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या। एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा, ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो। आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती, पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं। त्या परेडमध्ये काही छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते, तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले की बाबा प्रतिष्ठानं बंद करा। काही लोक बंद करत होते, काही चालू होते। तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे कर्मचारी, नाव घेतोय मी, मुसळे नावाचा कर्मचारी आला। त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोरायला मारायला लाठीचार्ज सुरू केला। नावानिशी बोलतोय, पुरावा पण आहे आमच्याकडे। किती जणांना मारहाण केली? जवळपास तिथं 6 ते 7 पोरांना 4 कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे, वळ उमटलेले, तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता। आणि आमच्या 10 ते 12 मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत, त्यांच्या चाब्या त्या कर्मचाऱ्यांना काढून दिल्या। एकीकडे काय आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे। SP साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं, शांततेचं आव्हान आम्ही पाळलेलं आहे। तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही, कुठंच काही नाही, पूर्ण आव्हान शांततेत आहे। लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुर्वे, नांदेड। लोकनायक न्यूज